नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ना बाहीला पोटली बटन कसे लावायचे, बाहीला पोटली बटन लावायची अगदी सोपी पद्धत, जास्त झिकझिक नाही आहे, ते आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण आहे ना पोटली बटन पहिले सगळ्यात पहिले ना आपण पोटली बटन कसं तयार करायचं ते बघू. तर बरेच जण थर्माकोलच्या मणींनी पोटली बटन तयार करतात. पण काय होतं, मी पण आणले होते पोटली बटनचं ते थर्माकोलचं पॅकेट, पण त्याच्यामध्ये ना भरपूर असे काही लहान काही मोठे एक साईजचे आपल्याला भेटत नाही. मग आपल्याला जेवढे पोटली बटन्स पाहिजे तेवढे होत नाही. तर त्याच्यासाठी मी बघा असं एकदम बारीक बारीक कतरण, आपल्याकडे जे काही कपडा उरलेला असतो त्याचं बारीक बारीक कतरण मी इथं करून घेतलं आहे. तर ते थोडंसं असं घ्यायचं आहे आणि हे बघा इथं असं आपल्याला मध्यभागी ठेवायचं आहे. जेवढं आपल्याला मोठं पोटली बटन करायचं आहे किंवा छोटं करायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला तेवढे हे कपडे आपल्याला घ्यायचे आहे. आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर दोरा घ्यायचा आहे. दोऱ्याने याला हे बघा एकदम पॅक आपल्याला असं 4 ते 5 वेळेस, आपल्याला 5-6 वेळेस आपल्याला असं गुंडाळून घ्यायचं आहे. दोरा हा आपल्याला तोडून घ्यायचं आहे. जर तुम्ही अगदी ओढून आणि एकदम पॅक असं बांधलं ना तर आपल्याला गाठ मारायची गरज नाही पडत, ते बराबर एकदम पॅक होऊन जातं. तर अशा प्रकारे पोटली बटन, तर बघा मी हे बघा एवढे सगळे पोटली बटन तयार करून घेतले. आता आपण त्याचा जो काही उरलेला हा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा आपण कट करून घेऊया. हे बघा हे सगळे मी असे तयार करून घेतले आहे. त्यांचे जे काही जो एक्स्ट्राचा कपडा होता तो सगळा मी इथं कट करून घेतला आहे. आता आपण हे बाहीला कसे जोडायचे ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा ह्या ठिकाणी मी ही बाही आपली कटिंग करून घेतली आहे. तर ही बघा हे वरती अस्तर आहे आणि ही बाही आहे आपली. तर आता अस्तर ह्याप्रमाणे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. बाजूला नाही ठेवायचं आहे, ह्याचप्रमाणे ठेवायचं आहे, नाही तर ती उलटं होऊ शकतं. इकडची बाजू तिकडे, तिकडची बाजू इकडे होऊ शकते. आणि आता ही बाहीची सरळ बाजू आहे ती आपल्याकडे असणार आहे आणि उलटी बाजू ही खाली असणार आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा ह्या साईडने आपल्याला 2 इंच आणि ह्या साईडने आपल्याला 2 इंच अंतर आपल्याला सोडून द्यायचं आहे. आणि त्यानंतर मध्ये जे काही त्याच्यामध्ये अंतर असेल त्याच्यावर आपल्याला 1-1 इंचावर आपल्याला 1-1 मार्किंग करत जायचं आहे. हे बघा ही जी 1-1 इंचावर मार्किंग केली आहे तिथे आपल्याला 1-1 पोटली बटन लावत जायचं आहे. आता हा कपडा आहे ना बाहीचा तो जाड आहे. तो जर पातळ असला तर आपल्याला एक अस्तरची पट्टी इथं लावून घ्यावी लागते आधी, आणि मग खाली आपल्याला खालच्या साईडने एक पट्टी लावून घ्यायची आहे अस्तरची, आणि मग आपल्याला हे पोटली बटन लावायचे. आता हा कपडा जाड असल्यामुळे मी इथं पट्टी नाही लावत आहे. तर बघा आता हे पोटली बटन आहे तर ह्या प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. बघा आता ही डिझाईन माझी वरती आहे, मी इथे ठेवते. हे बघा बघून घ्या, हा जो भाग आहे तो आपल्याला इकडे ठेवायचा, ह्या साईडला ठेवायचा आहे, आणि जो शिलाईचा भाग आहे तो आपल्याला खालच्या साईडने ठेवायचा आहे. आणि 1-1 पोटली बटन आपल्याला ह्या प्रकारे जोडून घ्यायचं आहे. तर बघा हे पोटली बटन मी लावून घेतले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता ही जी बाही आहे अस्तरची ती आपल्याला याच्यावर ठेवायची आहे. हे बघा ह्या प्रकारे, आणि आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला हे पोटली बटन आपले जोडून झाले. व्यवस्थित अजून एक आपल्याला याच्यावर एक टिप मारून घ्यायची आहे.
जेणेकरून जे आपण पोटली बटन लावले आहे त्याची शिलाई आपल्याला दिसली नाही पाहिजे. आता त्याच्यानंतर आपल्याला बघा इथे एक दाबटीप देऊन घ्यायची. हे बघा, ह्या प्रकारे आपले पोटली बटन लावून तयार झाली आहे बाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि अगदी सोपी पद्धत ही पोटली बटन लावण्याची. तुम्ही एकदा नक्की लावून बघा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.